Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. तुमचा फर्स्ट टर्मचा 8th स्टँडर्डचा सेल आणि सेल ऑर्गेनेल्स की खूप इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट लेसन आहे तुमचा 9th 10th 11th 12th सगळ्या. तुम्ही जर बायोलॉजी घेणार असाल तर सायन्स घेणार असाल तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आज मी शिकवते आहे सेल आणि सेल ऑर्गेनेल. सेल आणि त्याचे अवयव कोणते आहेत. मग आपण न्यूक्लियस शिकलो, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स, लायसोसोम, न्यूक्लियस या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण एक इम्पॉर्टंट सेल ऑर्गेनेल शिकणार आहोत की ज्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. काय दिसते तुम्हाला चप्पल सारखं. चप्पलमध्ये तुम्ही अशी चप्पल बघितली असेल, अशा शेपची पण चप्पल असते. चप्पल सारखं एक ऑर्गन दिसते. असे काही फोल्ड्स दिसतात. मग हे जे मायटोकॉन्ड्रिया एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि कॉमेंटमध्ये मला आन्सर पण लिहा. जर सिंगल असेल, एक मायटोकॉन्ड्रिया असेल तर आपण त्याला मायटोकॉन्ड्रियॉन म्हणणार आहोत. आणि अनेक जर असेल, सेलमध्ये अनेक मायटोकॉन्ड्रिया असेल त्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणणार आहे. ओके, सिंगल असेल तर मायटोकॉन्ड्रियॉन आणि अनेक असेल तर मायटोकॉन्ड्रिया. सो सिंग्युलर इज अ मायटोकॉन्ड्रियॉन अँड प्लुरल इज अ मायटोकॉन्ड्रिया. सो राईट डाउन इन द कॉमेंट बॉक्स what do you call the single mitochondria and what do you call many mitochondria. Before it काय क्वेश्चन दिलेला आहे. which type of energy is required to run the fans. तुमच्या घरामधले जे फॅन्स आहे ते कशावरती चालतात. कम्प्युटर्स, इलेक्ट्रिक बल्ब्स अँड वेअर द एनर्जी गेट प्रोड्युसेस. तुमच्या घरामध्ये जे इलेक्ट्रिकल ॲप्लिकन्सेस आहे, इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस आहे ते कशावरती चालतात. कॉमन क्वेश्चन आहे, कोणाला पण आन्सर देता येईल. दॅट इज ऑल दीज इलेक्ट्रिकल ॲप्लिकन्सेस ऑर डिव्हाइसेस रन ऑन इलेक्ट्रिक एनर्जी. त्यांना इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय नाही झाला तर फॅन कुठून फिरणार आहे. त्याच्यानंतर तुमचं जे गीझर आहे, इलेक्ट्रिक गीझर कसं चालेल, बल्ब कसा तुमचा बल्ब कसा लागणार आहे. या सगळ्या जे इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस आहे त्याला इलेक्ट्रिक एनर्जी लागत असते. आणि ही इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला कुठून मिळत असते. येस, इट इज नथिंग बट कमिंग फ्रॉम द पॉवर स्टेशन. जिथे इलेक्ट्रिसिटी तयार होत असते अशा पॉवर स्टेशनपासून आपल्याला काय मिळत असते, ही इलेक्ट्रिसिटी मिळत असते. मग आता ह्या इलेक्ट्रिसिटीचा आणि ह्या एनर्जीचा आणि आपल्या सेल ऑर्गेनेलचा मायटोकॉन्ड्रियाचा काय संबंध आहे. बघा, तुम्ही जेवढे सेल ऑर्गेनेल शिकले त्याच्या अगोदर तुम्हाला काही इंटरेस्टिंग एक्झाम्पल दिलेले आहे पुस्तकामध्ये. ते उगाच दिलेले नाही. फॉर एक्झाम्पल आपण गॉल्गी कॉम्प्लेक्स शिकलो. त्याच्या अगोदर तुम्हाला पॅकिंग सिस्टीम, तुम्ही तुमचं चॉकलेट वगैरे कसं पॅक करणार. त्याच्यानंतर तुम्ही याच्या अगोदर लायसोसोम शिकले. त्याच्या अगोदर तुम्हाला एक इंटरेस्टिंग डेली लाईफमधलं एक्झाम्पल दिलं. त्याच्यानंतर आपण काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम शिकलं. त्याच्या अगोदर काही एक्झाम्पल्स, म्हणजे हे एक्झाम्पल्स आणि सेल ऑर्गेनेल यांचा काहीतरी कनेक्शन आहे याच्यासाठी हे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहे. मग आता इथे काय दिलं आहे, केमिकल इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे आपलं कुठलंही घरामधलं डिव्हाइस चालण्यासाठी एनर्जी लागत असते. मग त्याच पद्धतीने तुमची जी सेल आहे, ईच सेल रिक्वायर्स एनर्जी अँड दिस एनर्जी इज प्रोड्यूस्ड बाय दिस स्पेशल ऑर्गन कॉल ॲज अ मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे प्रत्येक सेलला तिच्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहे त्या करण्यासाठी. म्हणजे तुमचं डायजेशन आहे, एक्सक्रीशन आहे, सर्क्युलेशन आहे, वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी काय लागत असते, तुमची एनर्जी लागत असते. आणि ही एनर्जी प्रोड्यूस करण्याचं काम कोण करत असतं, मायटोकॉन्ड्रिया करत असतो. सो दॅट्स वाय मायटोकॉन्ड्रिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल सुद्धा म्हणतात. की पॉवर प्रोव्हाइड करण्याचं, एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम सेलला कोण करत असतं, तुमचं मायटोकॉन्ड्रिया करत असतं. मग तुम्हाला कधीही 100% पेपरला प्रश्न विचारला जातो, विच सेल ऑर्गेनेल इज कॉल्ड ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. सो व्हॉट इज युअर आन्सर, राईट in the comment box. Okay, students, you can see the diagram in your textbook which is given 10.11. ही diagram दिलेली आहे. Under the electron or microscope, if you observe the mitochondria, you can observe it is made up of two layers. A double layer membrane ने तुमचा हा मायटोकॉन्ड्रिया हा चप्पल सारखा दिसणारा सेल ऑर्गेनेल बनलेला आहे. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे चप्पल सारखं लक्षात ठेवायचं, म्हणजे काढायला पण सोपं होईल. असं एक गोल काढायचं आणि त्याला असे हे काढायचे, फोल्ड्स काढायचे, क्रिस्टी म्हणतो आपण त्याला. ते पुढे एक्सप्लेन करतेस मी तुम्हाला. हा जो मायटोकॉन्ड्रिया जो आहे तो डबल मेम्ब्रेनने बनलेला असतो. इट इज इनर मेम्ब्रेन अँड द आउटर मेम्ब्रेन. तुम्ही बघू शकता बाहेरची एक मेम्ब्रेन आहे आणि एक आतली सुद्धा मेम्ब्रेन आहे. इनर मेम्ब्रेन म्हणजे बाहेर आतली मेम्ब्रेन आणि आउटर मेम्ब्रेन म्हणजे तुमची बाहेरची मेम्ब्रेन की जी ब्राऊन कलरने तुमच्या डायग्राममध्ये दिसते आहे. सो आउटर मेम्ब्रेन इज अ पोरस असते. सगळ्यात महत्त्वाचं विचारतील, इनर पोरस असते की आउटर पोरस असते. तुमची जी आउटर मेम्ब्रेन जी बाहेरची असते ती पोरस असते. पोरस म्हणजे छिद्र असतात तिला. का, काही गोष्टी आत यायला, काही गोष्टी बाहेर टाकायला. आणि तुमची जी इनर
मेम्ब्रेन आहे इट इज डीपली फोल्ड, विच इज शोन बाय द ब्ल्यू कलर. जी इनर मेम्ब्रेन असते ती अशी सगळे फोल्ड 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 असे तुम्हाला त्याला बघायला मिळतील. कोणती? जी इनर मेम्ब्रेन आहे. आउटर इज अ पोरस अँड इनर इज अ फोल्डेड. नाव दीज फोल्ड्स आर कॉल्ड ॲज अ क्रिस्टी. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही पेपरला आल्यानंतर विचार करतात ज्यावेळेस तुम्ही काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 12वी नंतर वगैरे देत असतात, अरे क्रिस्टी हा शब्द कुठेतरी ऐकला होता. तर कुठे होता हा क्रिस्टी हा शब्द? तर हा क्रिस्टी हा शब्द सेल ऑर्गेनेल्समध्ये होता, की मायटोकॉन्ड्रियामध्ये जे इनर मेम्ब्रेन असते त्याच्याला जे फोल्ड्स असतात त्याला आपण क्रिस्टी म्हणत असतो. हे लक्षात ठेवा, अगदी लाईफ टाईम लक्षात ठेवा क्रिस्टी म्हणजे काय. Okay, the fold in the inner membrane of the mitochondria is called as a cristae, and most important thing, the inner surface area is greater than the outer surface area. आता तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, तुम्ही जी बाहेरचा सरफेस एरिया तो तुम्हाला मोठा वाटेल, इनरचा कमी वाटेल, पण जो इनर सरफेस एरिया मधले जे क्रिस्टी आहे ते असे एकमेकांमध्ये असे फोल्ड करून असे बसलेले आहे. मग ते फोल्ड तुम्ही काढा आणि बाहेर काढलं तर ते खूप मोठं असं तयार होणार आहे. म्हणजे ते तुमचा जो आउटर सरफेस एरिया आहे त्याच्यापेक्षा मोठं होणार आहे. जशी स्प्रिंग असते बघा, स्प्रिंग कशी अशी आपण असे फोल्ड करून ठेवलेले असतात आणि ती स्प्रिंग काढल्यानंतर ती स्ट्रेच केल्यानंतर खूप मोठी तयार होत असते. त्या पद्धतीने हे जे क्रिस्टी असतात, जो इनर सरफेस एरिया असतात ते फोल्ड करून, म्हणून त्यांचा जो सरफेस एरिया आहे तो आउटर सरफेस एरियापेक्षा काय आहे तुमचा जास्त आहे. ही गोष्ट पण तुमच्या लक्षात असू द्या, की मग कुठला सरफेस एरिया जास्त असतो? दॅट इज इनर सरफेस एरिया इज ग्रेटर दॅन द आउटर सरफेस एरिया. Now the inner cavity तुम्हाला दिसतंय डायग्राम मध्ये, the inner cavity is filled with a proteinous gel-like substance like which containing the phosphates, ribosomes, DNA, granules. हे सगळं काय असतं तुमचं जे इनर कॅव्हिटी असते त्या इनर कॅव्हिटीमध्ये असतं. सो स्टुडंट, देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन. मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्टी की सगळे आपण जे सेल ऑर्गेनेल शिकलो, तुम्ही न्यूक्लियस, गॉल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया किंवा तुमचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, लायसोसोम आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकलो आपण. याच्यामध्ये एक असं सेल ऑर्गेन आहे की त्याला स्वतःचे प्रोटीन्स आहे, स्वतःचे रायबोझोम आहे, तो स्वतःचा प्रोटीन तयार करू शकतो. असं कोण आहे? एकमेव तुमचा मायटोकॉन्ड्रिया आहे. अजून एक ऑर्गन आहे ते तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. असे 2 ऑर्गन आहे की जे काय करत असतात, स्वतःचे प्रोटीन्स आहेत, स्वतःचे रायबोझोम्स आहे, स्वतः प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम हे करत असतात. आता हे विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स व्हॉट हॅपन, मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइज द कार्बन अँड फॅट्स इन द सेल. काय करत असतो? मायटोकॉन्ड्रियाला स्वतःचे प्रोटीन्स असतात, DNA, रायबोझोम्स असतात, त्याच्यामुळे तो प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम हे करत असतो. द एनर्जी रिलीज इन दिस प्रोसेस, ह्या प्रोसेसमध्ये जे प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये काय होत असते? एनर्जी रिलीज होत असते. दिस एनर्जी रिलीज इन द फॉर्म ऑफ ATP. ATPचं फुल फॉर्म सगळ्यांना माहिती आहे, एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. सांगा बरं ATPचं फुल फॉर्म नेहमी कुठेही विचारला जातो. सो कमेंटमध्ये लिहा ATPचा फुल फॉर्म काय आहे. सो प्लांट सेल हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन कम्पेअर टू द ॲनिमल सेल. जे प्लांट सेल आहे त्या प्लांट सेलमध्ये ह्या मायटोकॉन्ड्रिया कमी असतात ॲज कम्पेअर टू द ॲनिमल सेल. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला जास्त बघायला मिळतं, तुम्ही डायग्राममध्ये पण बघू शकतात. आणि प्लांट सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया काय असतात? कमी असतात. तुम्ही हे कम्पेअर करून पण सांगू शकतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण मायटोकॉन्ड्रियाविषयी डिटेलमध्ये जाणून घेतलं. पॉवर हाऊस ऑफ द सेल विच हॅव्हिंग देअर ओन प्रोटीन्स अँड रायबोझोम विच फॉर्म्स द प्रोटीन सिंथेसिस. ऑक्सिडेशनची प्रोसेस होत असते. सो आता आपण बघणार आहोत फंक्शन काय आहे मायटोकॉन्ड्रियाचे. टू प्रोड्यूस द एनर्जी रिच कंपाऊंड ATP. म्हणजे इट इज कॉल्ड ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. हे तुम्ही लिहू शकता डायरेक्टली, हे सेंटेन्सेस लिहू शकतात की एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं सेलला, आणि कोणत्या फॉर्ममध्ये? बाय द फॉर्म ऑफ ATP, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम तुमचं हे मायटोकॉन्ड्रिया करत असतं. सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स बाय युझिंग द ATP एनर्जी. ATP जी एनर्जी, प्रोटीन सिंथेसिस जी एनर्जी रिलीज होत असते इन द फॉर्म ऑफ ATP, त्या ATP एनर्जीद्वारे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स, लिपिड सिंथेसिस तयार करण्याचं काम कोण करत असतं? तुमचं हे मायटोकॉन्ड्रिया करत असतं. सो हे 2 फंक्शन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट की जी तुमच्या पुस्तकात दिलेली नाही,
तो सेल्युलर रेस्पिरेशन. मग सेल्युलर रेस्पिरेशन काय आहे तुम्हाला पुढच्या हायर स्टँडर्डमध्ये आहे, पण तर तुम्हाला एक छोटासा पॉईंट क्लिअर करते. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे मायटोकॉन्ड्रिया जे फूड घेतो आहे, मायटोकॉन्ड्रिया काय करतो, बाहेरून फूड घेतोय, मग ते ऑक्सिडेशन होत असतं. ऑक्सिडेशन प्रोसेस होत असते म्हणजे जो त्या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे तो आउट होत असतो आणि ऑक्सिजन हा घेतला जात असतो आणि पाणी वगैरे त्याच्यामध्ये तयार होत असतं. ऑक्सिजन आणि पाणी हे तयार होत असतं. मग ह्या प्रोसेसला आपण ही जी रेस्पिरेशनची प्रोसेस आहे त्याला सेल्युलर रेस्पिरेशन हे म्हणत असतो. म्हणजे ऑक्सिजन इन अँड कार्बन डायऑक्साईड आउट ही जी प्रोसेस आहे त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन होत असतं. हे मायटोकॉन्ड्रिया ATP एनर्जीद्वारे हे सगळं करत असतो. आणि पॉवर हाऊस ऑफ द सेल तुम्ही ते लिहायला विसरू नका. सो तुम्ही एक लक्षात ठेवू शकता, शॉर्टकटमध्ये फूड स्टप आहे, मायटोकॉन्ड्रियाने घेतलेलं फूड स्टप आहे. ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन मध्ये काय असतं, कोणाच्या प्रेझेन्समध्ये, एन्झाईम्स आहे तुमचा ऑक्सिजन यांच्या प्रेझेन्समध्ये, आणि काय तयार होत असतं, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर हे एंड प्रोडक्ट हे त्याच्या ह्या प्रोसेसमध्ये तयार होत असतं. एनर्जी रिलीज ड्युरिंग ऑक्सिडेशन, दिस एनर्जी फॉर्म्स ATP मॉलिक्यूल. याच्यापासून काय होत असतात, तुमचे ATP मॉलिक्युल्स तयार होत असतात. मोस्ट इम्पॉर्टंट सेल्युलर रेस्पिरेशन तुम्हाला समजलं असेल. ATPच्या फॉर्ममधली जी एनर्जी आहे तिला आपली जी सेल आहे ते सेल वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात. मेकॅनिकल आहे, केमिकल ॲक्टिव्हिटीज आहे, तुमचं रेस्पिरेशन आहे, तुमचं ऑक्सिडेशन आहे, एक्सक्रीशन आहे, डायजेशन आहे, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कशामध्ये होत असतात, सेलमध्ये होत असतात. आणि ह्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी सेलला काय लागत असते, एनर्जी लागत असते. आणि ही एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं, तर तुमचं मायटोकॉन्ड्रिया करत असतं. सो अशा पद्धतीने आपण मायटोकॉन्ड्रियाविषयी डिटेलमध्ये छानपैकी समजून घेतलं. त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग पॉईंट दिलेला आहे, डू यू नो मध्ये एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन प्रत्येक पुस्तकात तुमच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये दिलेली आहे की जे एक्स्ट्रा नॉलेज आहे की मायटोकॉन्ड्रिया इज ॲब्सेंट इन RBCs. आपल्या ज्या RBCs आहे, लाल रक्तपेशी, आपल्या बॉडीमध्ये RBCs असतात, WBCs असतात आणि प्लेटलेट्स असतात. RBC म्हणजे लाल रक्तपेशी, WBC म्हणजे पांढऱ्या, पण म्हणतात पांढऱ्या पेशी कमी झाल्या तर WBC सोल्जर सेल असतात, आणि प्लेटलेट्स असतात. मग ह्या मायटोकॉन्ड्रिया जे असतात त्या RBCs मध्ये ॲब्सेंट असतात. मग हे ॲब्सेंट असल्यामुळे काय होत असतं, ड्यू टू दिस द ऑक्सिजन विच इज कॅरीड बाय देम कॅन नॉट यूज बाय देमसेल्फ. म्हणजे मग त्या RBCs मध्ये ॲब्सेंट असल्यामुळे त्या RBCsने किती ऑक्सिजन वाहून आणला तर त्या स्वतःसाठी वापरू शकत नाही. का? कारण त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाच ॲब्सेंट आहे, बिकॉज इट इज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे, कशामध्ये ॲब्सेंट असतात, RBCs मध्ये. सो आय थिंक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल हे तुम्हाला छानपैकी समजलं असेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग सेल ऑर्गेनल्ससह. तोपर्यंत बाय बाय.